हां स्टुडंट्स, आता सर्वप्रथम नोटबुक ओपन करा आणि सध्याची दिसते ना फाईल समोर लिहून दिलेलं आहे ते पहिलं लिहून घ्या. नोटबुकमध्ये असं लिहून घ्या. सर्वात पहिलं काय लिहिलं बघा, पेंट फाईल लिहिलं आहे. बरं, आपल्याला आता फाईल सेव्ह कशी करायची ते बघायची. मग त्याच्यासाठी आपल्या तुमच्या नोटबुकमध्ये हे सर्व व्यवस्थित लिहिलेलं असलं पाहिजे. का लिहिलं असलं पाहिजे? कारण का आपण हे बघूनच सेव्ह करत जाणार आहे आणि जसं मी सांगतोय त्याच पद्धतीने फाईल सेव्ह करायची आहे. नंतर तुम्हाला एकदा प्रॅक्टिस झाली की तुम्ही दुसऱ्या कशाही पद्धतीने फाईल सेव्ह करू शकता. पण सध्या मी सांगतो त्या पद्धतीनेच फाईल सेव्ह करा. मग काय लिहून घेणार, पेंट फाईल, पुढे का डेस्कटॉप, म्हणजे पेंटची फाईल आपण कुठे सेव्ह करणार, डेस्कटॉपवरती. बरोबर आहे. आणि हे ॲरो करून दिले तर काय ते फाईलचं नाव दिलं आहे. बघा ना, पुन्हा डेस्कटॉपवरती काय दिलं, ABC लिहिलं आहे आणि पुन्हा पुढे ॲरो करून काय लिहायचं आहे, ABCD. नंतर डॉक्युमेंटमध्ये काय लिहायचं आहे, XYZ. आणि डी ड्राईव्हमध्ये काय लिहिलं आहे, स्टार. आता हे सर्वप्रथम तुम्ही लिहून घ्या एकदा. कळलं ना, नीट असं जसं दिलं आहे ना तसं तसं लिहून घ्या एकदा व्यवस्थित. हां झालं लिहून. आता नीट लक्ष द्या इथे. आता आजच्या दिवशी आपण काय करणार आहे, फक्त पेंट ब्रशची फाईल सेव्ह करणार आहे. पेंट ब्रश येते ना तुम्हाला ड्रॉइंग करायला, तर आजच्या दिवशी काय करणार आपण, फक्त पेंट ब्रशची फाईल सेव्ह करणार आहे. आणि ती फाईल अलग अलग ठिकाणी सेव्ह करणार आहे. आपण सध्या किती 3 ठिकाणी सेव्ह करणार आहे. कोणत्या, पहिला डेस्कटॉप. सर्वप्रथम आपण कोणती फाईल कुठे ठेवणार, डेस्कटॉपवरती सेव्ह करायची आहे. आणि त्या फाईलला नाव कोणतं देणार आपण, ABC. म्हणजे पेंटची फाईल जी आपण सेव्ह करणार ना डेस्कटॉपवरती, त्या फाईलला नाव काय देणार, ABC. दुसरी पुन्हा काय दिलं आहे, डेस्कटॉपवरतीच फाईल सेव्ह करायचं आहे, तिला पुन्हा नाव काय द्यायचं आपण, ABCच नाव द्यायचं आहे. बरं, आता हे 2 वेळा ABC नाव का द्यायचं आहे, जेव्हा मी सेव्ह करताना दाखवणार ना त्यावेळी तुम्हाला कळून येईल की आपण फाईलला असं नाव का दिलं आहे, ABC म्हणून 2 वेळा. तिसरी फाईल कुठे सेव्ह करणार, माय डॉक्युमेंटमध्ये. बरोबर ना, पेंटची फाईल सेव्ह करणार, माय डॉक्युमेंटमध्ये फाईल सेव्ह करणार. आणि सेव्ह केल्यानंतर त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे, XYZ. काय नाव देणार फाईलला, XYZ. आणि चौथी फाईल कुठे सेव्ह करणार आपण, डी ड्राईव्हवरती फाईल सेव्ह करायची आहे. आणि डी ड्राईव्हमध्ये फाईल सेव्ह करून झाली की त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे, स्टार. कळेल. मग आपण काय करणार, या 4 फाईल आहेत ना, त्या 4 फाईल अलग अलग लोकेशनवरती सेव्ह करणार. आणि सेव्ह करून झाल्यानंतर त्या फाईल पुन्हा ओपन करून बघणार की आपल्याला ओपन करायला जमते की नाही जमते. बरोबर. मग आजपासून जे लेक्चर चालू आहेत ना, फाईल सेव्ह कशी करायची, ते खूप महत्त्वाचे लेक्चर आहेत. त्यामुळे ते नीट लक्ष देऊन ऐका जरा. कळेल. आता सर्वप्रथम आपण काय करणार, पेंटची एक फाईल सेव्ह करायची आहे. ती कुठे सेव्ह करणार आपण, डेस्कटॉपवरती सेव्ह करणार. आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे, ABC. आता डेस्कटॉपचा अर्थ काय, आपण जर का फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह केली तर कुठे येणार ती फाईल, इथे येणार. जसे ह्या फाईल आहेत ना अलग अलग, तशी आपली फाईल येणार डेस्कटॉपवरती. आणि त्या फाईलला नाव काय असणार, ABC. म्हणजे ABC नावाची फाईल इथे आपल्याला तुम्हाला दिसणार एक. कळते. मग आता आपण फाईल सेव्ह कोणती करणार आहे, पेंटची. फाईल सेव्ह कोणती करणार आहे, पेंटची. मग पेंट ब्रश ओपन करणार. कुठून चालू करणार, पेंट ब्रश, स्टार्ट. बरोबर, कुठे जाणार, इथे स्टार्टवरती जायचं आहे. पेंट माहिती आहे ना कसं चालू करतात ते, ऑल प्रोग्राम्स, ॲसेसरीज. आणि कुठे जाणार आपण, पेंट. आता याची व्यवस्थित प्रॅक्टिस झाली तुमची आतापर्यंत. केलं पेंट ओपन. आता पेंट ओपन केल्यानंतर कुठे जाणार आपण, सध्या एक सर्कल ड्रॉ करा. बरोबर, एक कलर वर्तुळ, त्यामध्ये कलर फिल करायचा आहे. कुठे येणार, फिल विथ कलर. सध्या ड्रॉइंग, एक छोटीशी ड्रॉइंग काढून घ्या, कारण आपल्याला व्यवस्थित काय बघायचं आहे, तर फाईल कशी सेव्ह करायची आहे. कारण आपण ड्रॉइंग कशी करायची याची प्रॅक्टिस केलेली आहे आधी. मग आता फक्त सर्कल ड्रॉ केलं. आता ही फाईल सेव्ह करायची आहे. मग सेव्ह करताना तुमच्यासमोर नोटबुक ओपन असली पाहिजे. बरोबर ना, सेव्ह करताना काय असलं पाहिजे तुमच्यासमोर, नोटबुक ओपन असली पाहिजे. कळेल. मग कुठे जाणार सेव्ह करायसाठी, बघा इथे येणार. पहिलं कुठे येणार, फाईल. फाईलमध्ये जाऊन कुठे येणार आपण, सेव्हवरती क्लिक करायचं आहे. फाईलमध्ये गेल्यानंतर कुठे येणार, सेव्ह. ओपन करण्यासाठी कुठे यायचं, ओपनवरती जायचं आहे. मग सध्या सेव्हवरती क्लिक केलो. हॅलो. आता पहिली फाईल कुठे सेव्ह करायला सांगितले, डेस्कटॉप. मग वरती बघायचं तिथे डेस्कटॉप येतोय का, सध्या आहे डेस्कटॉप ना. पण समजा चुकून कधी कधी डेस्कटॉप नसेल वरती, असे अलगच लोकेशन असेल, तर सर्व पहिलं आपल्याला काय करावं लागणार, इथे वरती डेस्कटॉपला घेऊन यावं लागणार. मग डेस्कटॉप कसं सिलेक्ट करणार, त्या ॲरोचा उपयोग करायचा. दिसते का डेस्कटॉप, इथे नाही दिसत आहे ना. नसेल दिसत तर काय करणार आपण, ॲरोने वरती खाली जायचं आहे.
हॅलो, दाखवतोय. मग सर्वप्रथम डेस्कटॉपवरती क्लिक करायची. जसे आपण डेस्कटॉपवरती क्लिक करणार, वरती लोकेशनमध्ये काय दाखवणार आहे ते डेस्कटॉप दाखवणार. बघा, आलो डेस्कटॉपवरती. आता फाईलला नाव दिलं आहे. काय नाव दिलं सध्या फाईलला? अनटायटल. बघा सध्या नाव दाखवतं फाईलचं अनटायटल. मग हे नाव पाहिजे का आपल्याला? नको आहे. ते नाव सिलेक्ट करून डिलीट बटन दाबायचं. झालं नाव डिलीट ते. मग आता आपल्याला जे नाव द्यायचं आहे. कोणतं नाव देणार आपण पहिल्या फाईलला? बघा, डेस्कटॉपवरती सेव्ह करतो त्या फाईलचं नाव काय देणार? ABC. बरोबर. नोटबुक याच्यासाठी प्रत्येक वेळी बघत जायचं आहे. इथे काय नाव लिहिणार? लिहिलं ABC नाव. आणि ABC नाव लिहून झाल्यानंतर काय करायचं आहे? सेव्ह करायचं आहे. कळेल. सध्या मी सेव्ह नाही करत. काय केलं इथून? कॅन्सल केलं. बोलणार कुठे येणार? सर्वप्रथम कुठे येणार आपण? फाईल. नंतर कुठे येणार? सेव्ह. आहे ना. सेव्ह केल्यानंतर सर्वप्रथम कुठे यायचं आहे? डेस्कटॉप. जर का डेस्कटॉप नसेल तर काय करायचं आहे? ॲरोने आपण इथून वरती खाली जाऊ शकतो. आलो ते डेस्कटॉपवरती. बरोबर आहे. डेस्कटॉपवरती आल्यानंतर काय करायचं आहे? फाईल नेम. बरोबर. हे नाव डिलीट करायचं. केलं डिलीट. आणि फाईलला नाव काय द्यायचं आहे? ABC. काय नाव देणार सध्या आपण फाईलला? ABC. आणि नंतर काय करणार? सेव्ह करणार. जसं सेव्हवरती क्लिक करणार, वरती फाईलला काय नाव आलं असणार? ABC नाव येणार फाईलला. बघा, इथून मी सेव्हवरती क्लिक केलं. बघा, आलं ABC नावाचं फाईल. आता इथून काय केली आपण? फाईलला क्लोज केली. समजते सध्या? ते फाईलला नाव देऊन काय केलं आपण? फाईल ही क्लोज केली. आता आपण सेव्ह कुठे केली होती? डेस्कटॉपवरती. आपण काय बोललो होतो? डेस्कटॉपचा अर्थ काय? इथे सेव्ह झाली असणार ना. बघा, इथे कुठे दिसते का ABC नावाची फाईल? दिसते ABC नावाची फाईल. कळेल. पण इथून फाईल ओपन नाही करायची. कळेल ना. म्हणजे सध्या आपण एक फाईल सेव्ह केली. कोणती? एक फाईल डेस्कटॉपवरती सेव्ह केली. त्या फाईलला नाव काय दिलं आहे? ABC. कोणती फाईल आहे ती? पेंट ना. मग सध्या आपण या चारही फाईल कोणत्या बनवायच्या आहेत? तर पेंट सॉफ्टवेअरच्या. कोणत्या सॉफ्टवेअरच्या बनवणार आहे? पेंट. मग आता अजून एक दुसरी फाईल सेव्ह करू. समजतं ना. अजून एखादी फाईल सेव्ह करू. कुठे सेव्ह करणार ती पण? डेस्कटॉपवरती. पण त्या फाईलला पण नाव काय द्यायचं आहे? ABC नाव द्यायचं आहे. कशाची फाईल आहे? पेंट ना. मग पेंट फाईल ओपन करायचं आहे. तर पेंट ब्रश माहिती आहे ना कसं ओपन करणार आपण? कुठे ना स्टार्ट. इथून पेंट ओपन केलं. बरोबर. सध्या पुन्हा एखादं सर्कल ड्रॉ करा. कोणतं तरी सर्कल किंवा रेक्टँगल काही ड्रॉ करू शकतो. एखादा कलर फिल केला. आता ही फाईल सेव्ह करायची आहे. मग सेव्ह करण्यासाठी सेम जसं मगाशी आपण फाईल सेव्ह केली तशाच पद्धतीने फाईल सेव्ह करायची. आता नोटबुकमध्ये बघून सांगा जरा. कुठे जाणार पहिलं? फाईलमध्ये जाणार. कुठे जाणार पहिलं आपण? फाईल. कुठे जाणार त्याच्यामध्ये? सेव्हवरती क्लिक करायचे. बरोबर ना. आपण पहिले चारही फाईल सेव्ह करून घेऊ. सेव्हवरती क्लिक केली. आता कुठे सेव्ह करायची आपल्याला फाईल? डेस्कटॉपवरती सेव्ह करायची. मग सर्वप्रथम कुठे जाणार आपण? डेस्कटॉप. आलो वरती डेस्कटॉप. डेस्कटॉपवरती आल्यानंतर फाईलला नाव द्यायचं आहे. हे नाव डिलीट करा. आणि काय नाव देणार? ABC. काय नाव दिलं फाईलला? ABC. बरोबर आहे. आणि ABC नाव करून काय करणार आपण इथून? सेव्हवरती क्लिक करणार. बरोबर ना. ABC नाव देऊन काय करणार आपण इथे? सेव्हवरती क्लिक करणार. पण एक लक्ष द्या जरा. आता आपण 2 मिनिटापूर्वी एक फाईल सेव्ह केली होती. ती फाईल कोणती होती? पेंट ब्रशची होती. ती फाईल सेव्ह कुठे केली होती? डेस्कटॉप. आणि त्या फाईलला नाव काय दिलं होतं? ABC. आता आपण पुन्हा पेंटचीच फाईल सेव्ह करायला जातोय. कुठे सेव्ह करतोय? डेस्कटॉपवरती. आणि पुन्हा नाव काय दिलं आहे? ABC. म्हणजे डेस्कटॉपवरती काय होणार? ABC नावाच्या 2 फाईल तयार होणार. बघा, आता त्यातून आपण सेव्ह करायला जातोय. बरोबर आहे. बघा तर होते का सेव्ह? काय सांगितले? ABC ऑलरेडी एक्झिस्ट. याचा अर्थ काय? की ABC नावाची फाईल डेस्कटॉपवरती आहे. बरोबर. सध्या डेस्कटॉपवरती फाईल आहे ती उपलब्ध. मग तरी पण आपल्याला सेव्ह करायची आहे का? तो काय सांगतो? डू यू वॉन्ट टू रिप्लेस इट? म्हणजे काय? समजतंय? डू यू वॉन्ट टू रिप्लेस इट याचा अर्थ काय? की आपल्याला ती पहिली फाईल डिलीट करून त्याच्याऐवजी ही नवीन फाईल सेव्ह करायची आहे का? जर का येस केलं तर काय होणार? ती पहिली फाईल निघून जाणार आणि त्याच्याऐवजी ही नवीन जी आपण आता तयार केली ना ती फाईल सेव्ह होणार. कळेल? मग सध्या आपण काय करतो? नो करतोय. असा मेसेज काय आला समजला ना? की ABC नावाची पहिलीच फाईल आहे. मग आपण एकाच नावाचे 2 फाईल सेव्ह करू शकतो का? नाही सेव्ह करू शकतो. बरोबर ना. जर का सॉफ्टवेअर एकच असेल म्हणजे पेंटचीच फाईल
पुन्हा ABC नाव देतोय, मग एकाच सॉफ्टवेअरची दोन नावाने फाईल सेव्ह नाही होणार. सॉरी, एकाच नावाच्या दोन फाईल सेव्ह नाही होणार. म्हणून आपण काय करणार, ह्या फाईलला दुसरं नाव द्यायचं आहे. मग सध्या मी काय करतोय, तो नो करतोय. बरोबर, तो विचारतोय की ती रिप्लेस करायची आहे का नाही रिप्लेस करायची, तर काय करणार इथून नो. मग आता आपण काय नाव देऊ, कळलं इथे का लिहिलं ABC म्हणून. मग पहिलं आपण बघायचं ABC नाव देऊन घेणं होणार का, ABC नावाची फाईल नाही सेव्ह होणार. म्हणून आपण त्याला अलग नाव द्यायचं थोडं. तर काय नाव देणार इथून, ABCD. कळेल, बघा कुठून गेलो तो, फाईल सेव्ह, कुठे सेव्ह करणार, डेस्कटॉप. काय नाव द्यायला जाणार आपण इथून, ABC. आता ABC नाव घेणार का, बघा मी सेव्हवरती क्लिक करतो, होतो का सेव्ह, नाही होणार. का नाही होणार, कारण ABC नावाची फाईल पहिलीच आहे. बरोबर आहे. मग आपण इथून रिप्लेस केलं तर काय होणार, ती पहिली फाईल डिलीट होणार, त्याच्याऐवजी ही फाईल येणार. पण आपल्याला रिप्लेस करायचं आहे का, नो करायचं. मग हे ते नाव चेंज करावं लागणार. मग सध्या आपण नाव काय देणार इथे, हे नाव डिलीट करायचं आणि काय नाव देणार, ABC. काहीतरी अल्फाबेट अलग टाकावं लागणार. बरोबर, फक्त ABC नाव घेणार का नाही घेणार. आणि नंतर काय करणार, इथून आपण सेव्ह करणार. बघा आलं फाईलला नाव ABCD. समजले, म्हणजे आतापर्यंत आपल्या दोन फाईल सेव्ह झाल्या. बरोबर ना, दोन्ही फाईल डेस्कटॉपवरती झाल्या, एक ABC नावाची, दुसरी ABCD. आता सध्या ह्या फाईलला काय करतो आपण, क्लोज केलं. कळलं, दुसरी फाईल आली का बघा जरा. आता इथे एक ABC होती ना, दुसरी फाईल ABCD आली इथे. कळलं एवढं. आता तिसरी फाईल सेव्ह करायची. आता आपण कोणती फाईल सेव्ह करणार, तिसरी फाईल. काय नाव देणार फाईलला, ती कुठे सेव्ह करणार, माय डॉक्युमेंटमध्ये सेव्ह करणार. कुठे सेव्ह करणार, माय डॉक्युमेंट्स. आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे, XYZ. काय नाव देणार आपण त्या फाईलला, XYZ. कळेल. मग कसं जाणार बघा जरा, पुन्हा पेंट ओपन करायचं आपण. सध्या मी एखादा रेक्टँगल ड्रॉ केला समजा, इथून कलर फिल करा एखादा. हॅलो, आता सेव्ह करण्यासाठी कुठे यायचं, फाईल. आता जमेल ना व्यवस्थित सेव्ह करायला, कुठे येणार आपण, सेव्हवरती जायचं आहे. पण आता आपण डेस्कटॉप घेणार आहे का, नाही घेणार. का नाही घ्यायचं आहे, कारण आपल्याला फाईल सेव्ह कुठे करायची आहे, तर अलग ठिकाणी फाईल सेव्ह करायची आहे. कुठे सेव्ह करणार आपण फाईल, ही डॉक्युमेंटमध्ये. कुठे सेव्ह करणार आहे, माय डॉक्युमेंट्स. मग कुठे आहे ना माय डॉक्युमेंटसाठी, इथे दिसते का डॉक्युमेंट्स म्हणून. बरोबर आहे ना, नसेल तिथून स्कोर करून बघू शकतो आपण. एक तर काय लिहिलं असणार, डॉक्युमेंट लिहिलं असणार किंवा माय डॉक्युमेंट्स. मग सध्या आपण डॉक्युमेंटवरती आलो इथे डॉक्युमेंटवरती. आणि फाईलचं नेम, आता हे नाव डिलीट केलं. बरोबर आहे. सध्या आपण जे डॉक्युमेंटमध्ये फाईल सेव्ह करणार आहे, त्या फाईलला काय नाव द्यायला सांगितलं आहे, XYZ. याला पुन्हा मिनिमाइज केलं इथून. काय नाव देणार, XYZ. बरोबर, ही फाईल डॉक्युमेंटमध्ये सेव्ह झाली. सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आलं सेव्ह. आता इथून फाईलला काय केली, क्लोज केलं. आता ही फाईल डेस्कटॉपवरती दिसणार का, नाही दिसणार. तर ती फाईल कुठे गेली, माय डॉक्युमेंटमध्ये. 3 फाईल सेव्ह झाले ना आपले. आता चौथी फाईल सेव्ह करायची. ती कुठे सेव्ह करायची आपण, D ड्राईव्ह. म्हणजे आपण फाईल एकतर D ड्राईव्ह किंवा C ड्राईव्ह, कोणत्याही दोघापैकी एका ड्राईव्हमध्ये सेव्ह करू शकतो. पण सेव्ह करताना लक्षात ठेवायचं, इथे D घेतला की C ड्राईव्ह घेतला आहे. सध्या मी फाईल कुठे सेव्ह करतोय आपण, D ड्राईव्हमध्ये. आणि त्या फाईलला नाव काय द्यायचं आहे, स्टार. नेहमी नोटबुक ओपन करून प्रॅक्टिस करायची आहे. बघा इथून पुन्हा पेन चालू केलं. इथून कोणता एक शेप ड्रॉ करा, याच्यामध्ये एखादा कलर फिल केला. फाईल सेव्ह करण्यासाठी कुठे येणार आपण, फाईल सेव्ह. झालं सेव्ह. आता आपल्याला कुठे सेव्ह करायचं, D ड्राईव्हमध्ये ना. तर D ड्राईव्ह डायरेक्ट मिळणार का इथे. मग सर्वप्रथम कुठे जावं लागणार आपल्याला, कॉम्प्युटरवरती क्लिक करायचं. डायरेक्ट इथे क्लिक केलं तरी चालेल. अदरवाईज दुसरा मार्ग कोणता आहे, पहिलं कुठे क्लिक करायचे, कॉम्प्युटर. नंतर कुठे येणार, D ड्राईव्ह. पण क्लिक करताना इथे नावावरती क्लिक नाही करायची. तर दिसतो बाजूचं पिक्चर, तर D ड्राईव्हवरती क्लिक करायची. आणि नंतर कोणतं बटन दाबणार, ओपनवरती क्लिक करायची. म्हणजे सध्या आपण D ड्राईव्हमध्ये येणार इथे वरती. बघा आलो D ड्राईव्हमध्ये. आता फाईलचं नेम, काय नाव द्यायला सांगितलं फाईलला, स्टार. म्हणजे जे D ड्राईव्हमध्ये फाईल सेव्ह करणार ना, त्या फाईलला काय नाव देणार आपण, स्टार नाव देणार. केलं स्टार नाव आणि सेव्ह.
बघा झालं एवढं. सध्या काय करतो, इथून आपण क्लोज करणार आहोत. कळलं फाईल कशी सेव्ह करायची, बरोबर आहे. आता नीट लक्ष द्या. आपण 4 फाईल सेव्ह केल्यात. कुठे कुठे सेव्ह केल्या, अलग अलग लोकेशनवरती. डेस्कटॉपवरती 2 फाईल सेव्ह केल्या, बरोबर ना. कोणत्याही पेनचंच आहेत ना. एका फाईलला नाव दिलं ABC आणि दुसऱ्या फाईलला नाव काय दिलं आहे ABCD. तिसरी फाईल कुठे सेव्ह केली आहे, माय डॉक्युमेंट्स किंवा आपण काय बोलू शकतो डॉक्युमेंट. त्या फाईलला नाव काय दिलं आहे XYZ. आणि चौथी फाईल कुठे सेव्ह केली D ड्राईव्हमध्ये. त्या फाईलला नाव काय दिलं आहे स्टार, बरोबर आहे. आता आपण जशा फाईल सेव्ह केल्या तशी एक एक फाईल ओपन करून बघू. सध्या पहिली कोणती फाईल ओपन करणार आपण, डेस्कटॉपवरती ABC नावाची फाईल आहे ना, ती फाईल ओपन करणार. मुला कुठून जाणार. आता फाईल कोणती ओपन करायची, पेंट ब्रशची. मग सर्वप्रथम काय ओपन करणार आपण, पेंट ब्रश. कसं ओपन करणार, स्टार्ट नाही ना, इथून पेंट ओपन केलं. मग फाईल सेव्ह करण्यासाठी कुठे गेलो होतो, फाईल सेव्हमध्ये गेलो होतो. इथून डायरेक्ट ओपन करायची नाही फाईल, तर कुठे येणार आपण, ओपनवरती क्लिक करणार. कुठे क्लिक करणार, ओपन. आलो ओपनवरती. आता आपली फाईल कुठे आहे, डेस्कटॉपवरती. मग जिथे फाईल असेल तिथे पहिले क्लिक करायची. आलो डेस्कटॉपवरती. फाईलचं नाव काय दिलं आहे ABC. बघा काय नाव दिलं फाईलला, ABC ना, बरोबर आहे. पण इथे डेस्कटॉपवरती आलो तरी ABC नावाची फाईल दिसते का, नसेल दिसत तर काय करायचं, तर पहिल्या एका पिक्चरवरती क्लिक करायचं. नावावरती क्लिक नाही करायचं, नीट लक्ष द्या. तर पहिलं कुठे क्लिक करणार आपण, इथे पिक्चरवरती क्लिक केलं, झालं. आता पिक्चरवरती क्लिक केल्यानंतर आपल्या फाईलचं नाव काय ABC ना. मग ABC मधलं पहिलं अल्फाबेट काय आहे, पहिलं अक्षर काय A. मग इथे क्लिक करून झाल्यावर A टाईप करायचं आहे. क्लिक इथे नावावरती नाही क्लिक करायचं आहे. कोणतं बटन दाबणार, कीबोर्डवरती A बटन प्रेस करायचं आहे. बघा आलो ABC वरून चालू होणार फाईल, दिसतंय. सिलेक्ट करून काय करणार, इथून याला ओपन केलं. आली जी फाईल सेव्ह केली होती ती, बरोबर आहे. आता इथून मी क्लोज केलं. आता दुसरी फाईल कोणती सेव्ह करणार आपण, कोणती फाईल सेव्ह केली, ABCD नावाची ना. मग ती ABCD नावाची फाईल ओपन करायची. कशी ओपन करणार, पुन्हा काय ओपन करणार आपण, पेंट ओपन करायचं आहे, बरोबर आहे. बोला कुठे येणार, फाईल कुठून जाणार, ओपन. कुठे सेव्ह केली फाईल आपण, जिथे फाईल आहे तिथे पहिलं जायचं, डेस्कटॉपवरती, बरोबर आहे. आता आपल्या डेस्कटॉपवरती फाईल दिसते का इथे ABCD नावाची, नाही दिसत आहे. मग काय करणार, अशा वेळी क्लिक करायची. कुठे क्लिक करायची, कोणत्याही एका फाईलवरती क्लिक करा. पण क्लिक करताना कुठे क्लिक करणार, इथे नावावरती क्लिक करणार का, नाही. इथे बाजूला पिक्चर दिसतंय, त्या पिक्चरवरती क्लिक करायचं. आणि आता कोणता अल्फाबेट टाईप करणार कीबोर्डवरती, तर आपल्या फाईलचं नाव काय आहे ABCD. मग त्यातलं पहिला अल्फाबेट कोणता आहे A ना. मग A बटन प्रेस करायचं आहे, दाबलं A बटन, दाखवतो A वरून चालू होणार फाईल. मग ही फाईल सिलेक्ट करून काय करायचं आहे, ओपन. आलो ABCD नावाची फाईल, कळालं. आपण 2 फाईल ओपन केल्या आतापर्यंत, ABC आणखीन ABCD. आता पुन्हा इथून काय केलं आपण, क्लोज केलं. कळलं एवढं, समजतंय. हां, आता 2 फाईल सेव्ह झाल्यात ना. हां, आता तिसरी फाईल कोणती सेव्ह ओपन करायची आहे, XYZ नावाची. ती फाईल कुठे आहे आपली, माय डॉक्युमेंटमध्ये आहे. मग कसं जाणार ओपन करण्यासाठी, सर्वप्रथम काय ओपन करायचं आहे, पेंट, बरोबर आहे. पुढे कुठे जाणार बोला, फाईल, नंतर ओपन. आतापर्यंत आपण डेस्कटॉपवरती गेलो होतो, कारण आपली फाईल कुठे होती, डेस्कटॉपवरती होती. आता आपण डेस्कटॉपवरती जाणार का, नाही. तर कुठे जाणार, डॉक्युमेंटमध्ये जाणार. कुठे जाणार, माय डॉक्युमेंट्स. आलो डॉक्युमेंटमध्ये. आता फाईलला नाव काय दिलं आपल्या, XYZ. काय नाव दिलं फाईलला, XYZ ना. मग XYZ नावाची फाईल दिसते का, नाही दिसत आहे. मग अशा वेळी काय करणार, क्लिक करणार. तर कुठे क्लिक करणार, कोणत्याही एका फाईलवर क्लिक करा. पण क्लिक करता इथे नावावरती क्लिक करायची की पिक्चरवरती क्लिक करायची, तर हमेशा कुठे क्लिक करणार, बाजूला दिसतोय सिम्बॉल, या पिक्चरवरती क्लिक करायची. आणि फाईलचं नाव काय XYZ ना. मग कोणता अल्फाबेट टाईप करणार कीबोर्डवरती, X बटन आहे ना कीबोर्ड. तर कीबोर्डमध्ये जे अल्फाबेट आहे ते अल्फाबेट प्रेस करायचं, इथून X प्रेस करणार. आता
मग मी एक्सवरती क्लिक केलं, बघा दाखवतं एक्सवरून चालू होणार आहे फाईल. जेवढं फाईल असेल तेवढं दाखवणार तिथे. आणि नंतर काय करणार आपण इथून ओपन, बघा आली एक्सवर झाड नावाची फाईल. आता ही फाईलला काय केलं आपण क्लोज केलं. आता शेवटची फाईल कोणती ओपन करायची बाकी आहे, स्टार नावाची. ती फाईल कुठे आहे, डी ड्राईव्हमध्ये. मग कसं ओपन करणार बघा, पहिलं काय ओपन करणार पेंट, नंतर कुठे येणार फाईल ओपन, बरोबर आहे. कुठे जाणार आपण डी ड्राईव्हमध्ये ना. मग डी ड्राईव्ह कसा मिळणार आपल्याला, एक तर डायरेक्टली इथे क्लिक करू शकतो किंवा कॉम्प्युटरवरती जायचं, नंतर कुठे येणार डी ड्राईव्ह, त्याला काय करणार ओपन केलं, डी ड्राईव्हला ओपन. नंतर कुठे येणार आपल्या फाईलचं नाव काय आहे बघा, स्टार नावाची फाईल आहे. मग स्टारसाठी काय कोणता अल्फाबेट प्रेस करणार, एस ना. पण पहिले एकावरती क्लिक करायचं आणि कोणता अल्फाबेट टाईप करणार, एस. बघा आली का अजून एस नावाची फाईल नाही येत आहे. अजून एकदा क्लिक करायचं एसवरती, जोपर्यंत नाव दिसत नाही ना. बघा आली स्टार नावाची फाईल आणि नंतर काय करणार ओपन, समजलं. आता इथून क्लोज केलं. करणार एवढी प्रॅक्टिस. काय काय प्रॅक्टिस केली होती बघा. आपण सध्या काय केलं, पेंट ओपन केलं, बरोबर ना. इथे अलग अलग ड्रॉइंग केल्या, 4 अलग अलग ठिकाणी फाईल सेव्ह केली, डेस्कटॉप, पुन्हा डेस्कटॉप, डॉक्युमेंट्स, आणखीन डी ड्राईव्ह, आणि पुन्हा 30 फाईल ओपन केल्या अलग अलग ठिकाणावरून. जमेल. मग त्यासाठी पहिली नोटबुक बघायची आणि त्याची फाईल सेव्ह करत जायचे. आता आम्ही किती फाईल सेव्ह करायचे दाखवले, 4 फाईल ना. तुम्ही सध्या नाव देताना हीच नाव द्यायचे आहेत, ABCD XYZ आणखीन स्टार. आता ह्या 4 फाईल सेव्ह झाल्या की नंतर तुम्ही अजून अलग अलग फाईल सेव्ह करू शकता. जरुरी नाही की 4च फाईल सेव्ह करून बघायच्या आहेत, आपण अलग अलग फाईल सेव्ह करू शकतो. करणार एवढी प्रॅक्टिस आज. आजच्या दिवशी आपण पेंट बघितले ना, पेंटची फाईल. आता उद्या परवा कोणती बघणार, नोटपॅड आणखीन वर्डपॅड. करणार एवढी, करा एवढी फाईल, प्रॅक्टिस करा, बरोबर. फाईल सेव्ह ऑप्शन व्यवस्थित समजला पाहिजे. करा एवढी प्रॅक्टिस व्यवस्थित.